जोडी मला घ्या, जरा लवकर लवकर जोड्या लावा. या विचारा वेळ गमवू नका, टाइमपास नका करू. आता गावगडवाले लाईन क्लिअर जोड लावा. भारत विविध संस्कृतींनी नटलेला एक वैशिष्ट्यपूर्ण देश. पावला पावलावर येथे विविधता दिसून येते. मग ती विविधता भाषेतली असो, राहणीमानातली असो, खानपानातली असो वा खेळातली असो. भारतात ज्या उत्साहाने, ज्या आस्थेने, ज्या समर्पणाने संस्कृती जोपासली जाते, त्या संस्कृतीचा हा अव्याहत चालणारा प्रवाह संपूर्ण जगात क्वचितच बघायला मिळेल. त्याच उत्साहाने, त्याच आस्थेने आणि त्याच समर्पणाने जोपासल्या जाणारी खेळ संस्कृती म्हणजे शंकरपट. शंकरपट म्हणजे बैलगाड्यांची शर्यत. महाराष्ट्रात या खेळ प्रकाराला सुमारे 400 वर्षांची परंपरा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या खेळाला छकडा किंवा बैलगाडा शर्यत म्हणतात. विदर्भात मात्र या खेळाला शंकरपट या नावाने ओळखले जाते. जातिवंत बैलांची जोपासना करून शर्यती लावणे म्हणजेच शंकरपट. शंकरपटामध्ये 2 धावणाऱ्या जातिवंत बैलांना एका छकड्याला म्हणजेच लाकडी गाडीला जुंपले जाते. मागे एक ड्रायव्हर म्हणजेच बैलांना हाकणारा धुरकरी असतो. शर्यतीमध्ये धावण्यास दिलेले अंतर कमीत कमी वेळेत जी बैलगाडी पार करेल ती दिवसाअखेरी विजयी ठरते. शर्यतीचा ट्रॅक 300 ते 450 मीटर लांबीचा असतो. त्यावर एकामागून एक बैलगाडा मालक आपले नशीब आजमावत असतो. सामान्य नजरेने जाणवत नसला तरी शेतीकाम करणाऱ्या आणि शर्यतीच्या बैलांमध्ये फरक असतो. शर्यतीत धावणारं जनावर पाहता क्षणी नजरेत भरते ते त्याची चपळता, त्याचा तरतरीतपणा आणि त्याच्या शरीरयष्टीमुळे. शेतीकामे करणाऱ्या बैलांपेक्षा शर्यतीच्या बैलांवर अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी असते. धावणाऱ्या बैलाच्या पायाची ठेवणही काहीशी निमुळती आणि धावण्यास योग्य अशी असते. मालकाच्या एका हाकेवर चित्त्याच्या वेगाने धावणारा बैल बघायचा असेल तर शंकरपट नक्की बघावा. म्हणजे हंगामा गेला. शर्यतीत पळणाऱ्या बैलांची वजही मोठ्या सातत्याने ठेवावी लागते. दररोजचा खुराक, पळण्याचा सराव, रोजची मालिश आणि अशा अनेक गोष्टींचे नियोजन केल्यावरच एक चांगला धावणारा बैल तयार होतो. शेतकरी सुद्धा मोठ्या प्रेमाने आपल्या बैलाची राखण करतात. बैल सुद्धा शेतकरी कुटुंबाचा एक सदस्यच होऊन बसतो. परंतु काही वर्षांपूर्वी बैलांना मारणे, धावण्यासाठी जोर जबरदस्ती करणे, बैलांना क्षमतेपेक्षा जास्त पळवून घेणे अशा काही अप्रिय घटनांमुळे पेटा या जागतिक प्राणी संवर्धन संस्थेने कोर्टात धाव घेतली आणि पशुसंवर्धन कायद्याअंतर्गत जवळपास 9 वर्षे महाराष्ट्रात शंकरपटावरती बंदी घालण्यात आली होती. सुमारे 9 वर्षांच्या कठीण काळानंतर काही शर्ती अटींसह शंकरपटावरील बंदी उठवण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या तरी बळीराजाच्या चेहऱ्यावरील हसू खुललेलं दिसून येत आहे. पुन्हा नव्या जोमाने बैलगाडा मालक शंकरपटांमध्ये सहभाग घेताना दिसून येतो आहे. आपलं नाव? गणेश मोतीराम झगडे. किती वर्षापासून आपण या बैलगाडा शर्यतीमध्ये आहात? चालेल 30 वर्ष 40 वर्ष होऊन राहिले. आता मला सांगा मामा, इतक्या वर्षापासून तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, तर काय फरक जाणवला 30 वर्षात? आमची चोख आहे आपला. तो तुम्हाला लहानपणापासून बैलाची आवड आहे. आणि अशी खिल्लार बैल किती तुम्ही आतापर्यंत किती काय जोपासले, किती काय होऊन गेले. आणि आपल्या विदर्भामध्ये खिल्लार बैलाचं इतकं प्रमाण नाहीये जितकी मला माहिती आहे. आणि मग हे बैल वगैरे तुम्ही कुठून आणता, कशी? मराठवाड्यातून. आणि ह्याच्याकडनं मग शेती कामं पण करतात? करतात. आता सध्या हे लावत नाहीत आम्ही. तोपर्यंत चालू आहे तोपर्यंत लावत नाही त्यांना. आता बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली आहे, आपल्या सगळ्यांसाठी फार आनंदाची गोष्ट. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? 12 वर्षापासून 8 वर्ष बंदी होती ना. बरोबर. तर बैलाचे काहीच जोपासना झाली नाही. बरोबर. नंतर मग बंदी उठली.
बैलगाडा शर्यत का महत्वाची आहे तुम्हाला, का वाटते असं काही कारण? आनंदाची गोष्ट आहे बैलगाडी सगळ्या शर्यत. शेतकऱ्यांच्या आनंदाचा विषय, उत्साहाचा विषय. आनंदाचा विषय. बैलगाडा शर्यतीचं भविष्य काय वाटते, पुढची पिढी तुमची तुम्हाला काय चांगली वाटते ना. नक्की, म्हणजे आशा आहेत तुम्हाला चांगली वाटते. चांगल्या बैलांची जोपासना होईल असं वाटते? जोपासना होतीच जोपासना. बरं, या दूध आहे त्यांना, बदाम आहे त्यांना, तूप आहे आणि मग त्याचा खुराक 10 लिटर दूध आहे 2 टायमाचं, बदाम आहे. बरं. बाकीचं खुराक आहे, आलं आहे, कोंडा. 3 माणसं आहे 3 ते 5 माणसं त्याच्या मागे राहतात. विपत्ति जब आती है कायर को ही दहलाती है, शूरमा नहीं विचलित होते, क्षण एक नहीं है धीरज खोते. या उक्तीप्रमाणे शर्यत बंदीच्या काळातही शेतकऱ्यांनी शर्यतीच्या बैलांची मोठी जोपासना केली. वेळ पडल्यास स्वतःच्या पोटाला चिमटा दिला, पण बैलांचा खुराक कधी कमी पडू दिला नाही. याचेच फलित म्हणजे ग्रामीण भागातील तरुण पिढी देखील या मैदानी खेळाकडे आपुलकीने बघते आहे. माझं नाव मोहम्मद जावेद. आपलं? त्याचं नाव कृष्ण दांडगे. दिलीप विनायक दांडगे अंबई. किती वर्षापासून खिल्लार क्षेत्रामध्ये बैल पळवताय तुम्ही? आम्ही 7 वर्षापासून. 7 वर्षापासून. या बैलाबद्दल थोडी माहिती सांगा. या बैलाने 2-3 ठिकाणी फायनल काढले, तच घेतला आम्ही नवीन वासरू. और चांगलेच नाव केले, बरेच बैल आहे. आपण कुठच्या गावचे? आम्ही नाणेगाव, अंबई जिल्हा तालुका सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद. या बैलाची जोपासना किती दिवसापासून करताय मग तुम्ही? याची 1.5 वर्षापासून. हा काय वयाचा होता तेव्हा तुमच्याकडे आला? आदात आता आहे. आता काय किती दातावर 4 दात झाला. याच्या रोजची काय याची जोपासना कशी करावी लागते? याला 2 टाइमचं 10 लिटर दूध आहे आणि छटाक बदाम देतो त्याला. सकाळी छटाक, संध्याकाळी छटाक. काही अंडे 2 टाइम 5-5 पुन्हा 10 अंडे कंटिन्यू. आणि उंडा इतर पुन्हा उडदाची डाळ, मक्काचं भरडण, हे 2-4 आयटम मिक्सर पण देत राहते. आणि कुठल्या कुठल्या शर्यतींमध्ये भाग घेतला याने आतापर्यंत? शर्यतीत भागातला आजपर्यंत बैल चांगला फास्ट आहे, पळायला बघा चांगला, 2 दुरा बैल चांगला पळतो. आणि सगळं अशी म्हणजे असे सगळे म्हणतात की खिल्लार जी जात आहे आपली बैलाची ती खूप जास्त अग्रेसिव्ह असते, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? अग्रेसिव्ह काही विषय नाही. खिल्लार आता म्हणजे पळते असं नाही की कोणी म्हणतं पळत नाही. खिल्लार गावात जास्त दिवस टिकते बिन पळते. आता बंदी उठली आहे शर्यतीवरची, सगळ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे, तर आम्हाला सगळ्याला आनंद आहे, कारण की आमचा खेळ चालू झाला पुरा ऑल इंडियामध्ये. आज चांगलं वाटतं एकदम. आणि जेव्हा बंद होतं शर्यत तेव्हा तुम्ही काय करत होता? तेव्हा काही नाही, फक्त दावणीला बांधून खाऊ पाहिजे. जागेवर काहीच ऑप्शन नव्हतं ना, दुसऱ्या कामाला की मला काहीच नाही, जागेवर खायचं, जागेवर राहायचा. मला सांगा, हे धावणारे जे बैल असतात त्यांना आपण शेती कामाला लावतो का? नाही, काहीच नाही, अजिबात सुद्धा नाही. असं का? पण नाही चालतच नाही ना ते शेती कामासाठी. धावण्यासाठी स्पेशल आहेत ते सगळी बैल, स्पेशल धावण्यासाठी. तरुणांपासून वृद्धांपर्यंत ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाला जोड मिळते ती यशस्वी आयोजनाची. पश्चिम विदर्भामध्ये तळेगाव, वलगाव, बहिरम, यवतमाळ, अमरावती या ठिकाणी अनेक वर्षांपासून शंकरपटाचे आयोजन केले जाते आहे. वलगाव शंकरपटाची सुरुवात आमची इथं वलगावमध्ये 2012, 2013 आणि 2014 तेव्हापासून आम्ही सगळे कास्तकारांचे मुलं मिळून आणि ह्या शंकरपटाला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर कोरोनामुळं गव्हर्नमेंटची बंदी असल्यामुळं 2015 पासून तर 2023पर्यंत या शंकरपट बंद होता. पण शासनाने आणि सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले त्या आदेशाचं पालन करून आणि शासनाने शंकरपटाला परवानगी दिली तेव्हापासून आम्ही सगळेजणं एक हे करून कमिटी तयार करून शंकरपटाची पुन्हा सुरुवात वलगाव येथे पुन्हा सुरुवात केली. आणि या शंकरपटाला वलगावातील आजूबाजूच्या 25-30 खेड्याच्या लोकांनी खूप 2 दिवस सहकार्य दिलं. आणि इथं तळेगावच्या नंतर जो शंकरपट झाला त्याच्यानंतर वलगावातही खूप जोड्या येऊन जोडीवाले, जोडी मालक आणि प्रेक्षक हे सगळं या शंकरपटाचा आनंद लुटत आहे. आणि पूर्ण गावाचं आम्हाला सहकार्य मिळत आहे. याच्यामुळं गावात एक चांगले गोधन तयार होईल, चांगले गोरे तयार होईल आणि त्याच्यानंतर पूर्ण कास्तकाराला त्याचा प्रेरणा मिळून याच्यापेक्षा आम्ही समोर पुढल्या वर्षी याच्यापेक्षा चांगला शंकरपटाची आयोजनाचे आम्ही कार्यक्रम करू. आणि
याच्यामुळं वलगावला मागच्या वेळेला 23 ते 24 गोरे तयार झाले होते. नंतर बंदी असल्यामुळं त्याचा लोकांचा इंटरेस्ट कमी झाला आणि 4 ते 5-7 वर्ष त्याच्यानंतर निघून गेले. आता अजून सुरुवात झाली. अजून याच्यानंतर वलगावात चांगल्यात चांगले गोरे तयार होऊन त्याची संगोपना होऊन पुढल्या वर्षी याच्याहीपेक्षा उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे. शंकरपटाच्या कमिटीतर्फे मी या तुमच्या चॅनलवाल्याचं सगळ्यात स्वागत करून माझ्या 2 शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंदाजे किती जोड्यांनी सहभाग घेतला? इथे अंदाजे 160 ते 170 जोड्यांनी सहभाग घेतला. गावाच्या वेगळे, गावाच्या आम्ही 60 ते 70 गावातल्या जोड्या आहे. बाहेर गावच्या 100-125 जवळपास जोड्या आहे बाहेर गावावरून. गाव धरून आणि बैलगाडा शर्यतीचं भविष्य आता तुम्हाला काय वाटते? भविष्य एकदम चांगलं आहे. कसं आहे, या बैलगाड्या शर्यतीमुळं काय होईल का एक गोरे आणि गोधन तयार होईल जे आता लुप्त पावण्याच्या याच्यात आहे. जसं मशनरी जीव आला आहे तर हे लुप्त पावण्याच्या याच्यात आहे. त्याच्यामुळं कसं झालं, पटाची जर शंकरपटाची जर सुरुवात केली तर चांगल्यात चांगले गोरे तयार होईल. त्याच्यामुळं कास्तकारीला खूप त्याचा फायदा होईल. गावात कसं आहे म्हणजे शंकरपट आम्ही सुरुवात केली एक यात्रेचं स्वरूप आलं. स्वरूपामुळं काय झालं का गावातले जे सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे त्यांना स्टॉल, त्यांचीही कमाई होऊन राहिली, आजूबाजूच्या लोकांचा मनोरंजन होऊन राहिलं आणि रोजगारही चांगला उपलब्ध होऊन राहिला यंग जनरेशनना. येणाऱ्या पिढीला तुम्ही बैलगाडा शर्यतीबद्दल काय मार्गदर्शन करा? आता जे शासनाने जे हे बैलगाडी शर्यत बंद केली होती, मी शासनाला हेच विनंती करू इच्छितो की बैलगाडी शर्यत नेहमी करता आपण चालू ठेवावी. आम्ही आता बैलगाड्या शर्यतीचे जे सुप्रीम कोर्टाने जे निर्देश लावून दिले आहे त्या निर्देशानुसारच आम्ही या शर्यतीचं हे करून राहिलो, म्हणजे आयोजन केले. भारताची जीवन व्यवस्था ही कृषी आधारित आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुद्धा कृषी आधारितच आहे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे आणि शंकरपट हे त्याच्या उत्साहाचे प्रतीक आहे. गोधन हे शेतकऱ्याच्या श्रीमंतीचं परिमाण आहे आणि शंकरपट हा त्याच्या श्रीमंतीचा गौरवशाली उत्सव आहे. शंकरपटाच्या आयोजनानिमित्ताने ग्रामीण भागातील जनता उत्साहाने एकत्र येते. चांगल्या गोधनाची जोपासना होते. आयुष्यातील चिंता आणि विवंचनांना विसरून शेतकरी मोठ्या उत्साहाने या खेळात सहभागी होतो. म्हणून गोधनाची जोपासना व्हावी, शेतकऱ्याचा उत्साह टिकून राहावा आणि पोलादी मनगटाच्या या मैदानी खेळातून सशक्त भारतीय समाजाची निर्मिती होण्यासाठी शंकरपटाचे वारंवार आयोजन होणे गरजेचे आहे. कारण कृषी मूलम जगत सर्वम.